नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये मोठं संकट येणार आहे. म्हणजेच की आता 20 तारखेच्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं पीक काढून घ्या, नाहीतर 20 तारखेच्या अगोदर शेवटच्या आठवडा म्हणजेच की वातावरण खराब होणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आपण बघणार आहोत की 16 तारखेला आपण बघणार आहोत की गहू हरभरा असेल किंवा असं म्हणजेच की जे दुसरे पीक असतील तुमचे काही जे लावलेले असेल तुम्ही शेतामध्ये, तर 16 तारखेच्या नंतर वातावरण बदल होणार आहे. 16 तारखेच्या नंतर तारखेला राज्याला मात्र पूर्व विदर्भामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर, भंडारा जिल्हा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये 16 तारखेपासून वातावरण बदल होणार आहे. व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय करायचं की 16 तारखेपर्यंत तुम्ही हरभरा असेल, गहू असेल किंवा सर्व पिके तुमची असतील शेतामधून काढून घ्या. 17 तारखेला परत म्हणजेच की पूर्व पश्चिमी विदर्भाकडे हे वातावरण येणार आहे. मराठवाडा नांदेडसह हिंगोलीकडे, लातूर कडं, परभणीकडं परिसरात 17 पर्यंत येणार आहे. 17 तारखेपर्यंत येणार आहे आणि 3 जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने लगेच काळजी घ्यावी की त्यानंतर 18, 19, 20, 21च्या दरम्यान मात्र राज्यातील काही भागांमध्ये गारपीट देखील होणार आहे. म्हणजे की पाऊस सांगितलेला आहे की विजेच्या कडकडाट पाऊस येणार आहे. म्हणून तुम्ही 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या म्हणजेच की हरभरा काढणी असेल, जे गहू वगैरे ते तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या व तुम्हाला म्हणजेच की तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं नाही पाहिजे यासाठी 16 तारखेपासून ते 22 तारखेच्या दरम्यान दररोज वेगवेगळा भाग धरत आहे. अवकाळी पाऊस पडणार आहे, जाणार आहे व या पिकाची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. म्हणजेच की सांगायचं की 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचे पीक काढून घरी आणू शकता. धन्यवाद.